सर्वप्रथम सर्व न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडियावरती सनातन धर्माचं नाव घेऊन जे जुता फेकण्यात आलं त्याची मी कडा शब्दामध्ये निंदा करतो। हे सनातन धर्माचा अपमान आहे। सनातन धर्म हे पेशन्स, प्रेम, वैभव हे शिकवतो, पण सनातन धर्माचं नाव घेऊन ही घटना जी घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। या देशाच्या घटनेवर, या देशाच्या लोकतंत्रावरती ते जुता फेकण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून हे दिसते की सरकार कुठे ना कुठे, केंद्र सरकार, राज्य सरकार लॉ अँड ऑर्डरमध्ये ते फेलियर ठरत चाललेली आहे। मी या घटनेचा कडी निंदा करतो। वोट चोरीचा मुद्दा दर आठवड्याला आम्ही भाजपाचे मागच्या आठवड्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं आम्ही 3 ठिकाणी नाव कसे नोंदवण्यात आले होते जिथे ते राहत नाही। आज आम्ही भाजपाचे नगरसेवक जे प्रभाग नंबर 13मध्ये नगरसेवक आहेत त्यांचं नाव प्रभाग नंबर 19मध्ये म्हणजे 145मध्ये पण आणि 146मध्ये पण ते नगरसेवक आहेत। 146मध्ये प्रभाग नंबर 13 तिथे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी प्रभाग नंबर 19 145मध्ये नाव नोंदवलं, त्यांचं पण आणि त्यांच्या मिसेसचं पण। महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की ज्या इमारतीमध्ये त्यांनी नाव नोंदवलं ती इमारत्यांच्या सगळी विंग्स ते 3 माळ्यांची आहे आणि नाव यांनी नोंदवलं 4थ्या माळ्यावर। त्या ठिकाणी 4था माळच नाही। इलेक्शन कमिशनचा फेल्युअर आहे, BJPचा वोट चोरी आहे आणि इलेक्शन कमिशन त्याचा साथीदार आहे। हे याच्यावरून सिद्ध होतो की नाव कसा नोंदवला जातो। सर्वसामान्य जनता वोटिंगवरती नाव नोंदवायचं असेल तर त्यांना राहते घराचं डॉक्युमेंट द्यायला लागतो, मॅरेज सर्टिफिकेट द्यायला लागतो, आधार कार्ड द्यायला लागतो, पॅन कार्ड द्यायला लागतो, बर्थ सर्टिफिकेट द्यायला लागतो। हे काही न देता भाजपाच्या लोकांनी, नगरसेवकांनी ज्यांचे फोटो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहे, आमदारांसोबत आहे, असे नगरसेवकांचे नाव 146चे लोक 145मध्ये नोंदवले। हे निंदनीय आहे। इलेक्शन कमिशननी आता नाव रद्द करायला घेतलं आहे, पण इलेक्शन कमिशन हे विसरतो की लोकसभेला, विधानसभेला त्यांनी हार्ड कॉपी आम्हाला दिलेली आहे, सर्व पक्षांना दिलेली आहे। ते कसं तुम्ही रद्द करणार? आणि रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टमध्ये तुम्ही चोरी केली, आता तुम्ही माफी मागणार, तसं होत नाही। या देशाचा न्याय तसं म्हणत नाही। तुम्ही वोट चोर आहात आणि इलेक्शन कमिशन वोट चोरीचे साथीदार आहात। या ठिकाणी का निर्देश राहणे आले? सिंपल आहे। देशभरात जे आमचे नेते आहेत राहुल गांधीजी, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केला होता की देशभरात आणि महाराष्ट्रात सुद्धा भरपूर संख्येमध्ये वोटांची चोरी झाली आहे, त्याचा एक पुरावा मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे। हा फोटो तुम्ही जर बघत असाल तर या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्यासोबत आहे भाजपाचे नगरसेवक जे 145 मीरा भाईंदर विधानसभामध्ये आहे। आता हे जे नगरसेवक आहेत संजय थेराडे यांचं नाव आहे। संजय थेराडे आहे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता साहेबांचे एकदम जवळचे। याच्यानंतर जर तुम्ही वोटिंग लिस्टमध्ये यांचं नाव पाहणार तर हे राहायला आहे 146 ओवला माजीवाडा विधानसभा क्षेत्रात। 146 ओवला माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत श्री प्रताप सरनाईक साहेब। या माणसांनी, हा भाजपच्या नगरसेवकांनी स्वतःचं नाव 146 विधानसभा क्षेत्रामध्ये असूनसुद्धा त्यांनी आपलं नाव 145च्या विधानसभा क्षेत्रातसुद्धा टाकलं। आता याचं तुम्हाला मी यादीमध्ये त्यांचं नाव आणि फोटो दाखवतो। हे 145 क्षेत्रामध्ये त्यांनी फक्त स्वतःचं नाव नाही, स्वतःच्या बायकोचं पण नाव त्या ठिकाणी रजिस्टर केलं आणि ज्या ठिकाणी रजिस्टर केलं, सर्वात गंमतची गोष्ट ही आहे की त्यांनी नाव रजिस्टर केलं दिनेश टावर नावाच्या बिल्डिंगमध्ये। दिनेश टावर नावाची कुठलीही बिल्डिंग त्या परिसरात नाही। बिल्डिंगचं नाव आहे दिनेश टॅरेस। दिनेश टॅरेसच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी त्यांचा रजिस्टर ॲड्रेस मेन्शन केलं आहे की 4था मजला 403, पण तिकडे ती बिल्डिंगच 3 माळ्याची आहे। 3 माळ्याची बिल्डिंगमध्ये ह्या भाजपच्या लोकांनी कुठून 4था माळा आणला, कुठून आपले नाव परत रजिस्टर केले, कुठले पुरावे दिले, हा प्रश्न आम्ही इलेक्शन कमिशनसमोर मांडला आहे की हा तुम्ही रजिस्ट्रेशन करून कसं घेतलं। आणि जाणून बुजून भाजपच्या नगरसेवकांनी स्वतःचे नाव ज्या
क्षेत्रात ज्या मीरानगर भाईंदर महानगरपालिकाचे प्रभाग क्रमांक 13मध्ये ते स्वतः नगरसेवक होते, तिथून असल्यासुद्धा त्यांनी आपलं नाव परत एका दुसऱ्या प्रभागात 19 नंबरच्या प्रभागात नाव रजिस्टर केलं, जी विधानसभा क्षेत्र 145 मीरा भाईंदरमध्ये येते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.